पहिलं मगाच तास लागले. आपल्या लिव्हर खाली सोडायला एवढे एवढे टाईट आहे सोड. खतम झालं. नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत मुक्काम पोस्ट कालोडे, तालुका कराड या ठिकाणचे प्रगतशील शेतकरी उमेश थोरात यांना भेटायला. कारण त्यांनी ड्यूस फार आपला प्रोफिलाईन 80 मॉडेल चालवत आहेत ते, तर त्यांचा आपण फीडबॅक घेऊ आज. नमस्कार सर. नमस्कार. आपण हा ट्रॅक्टर घेऊन किती दिवस झाले? 3 महिने. 3 महिने झाले. बरं, जरा मोठ्यानं बोलायला लागेल, आवाज क्लिअर आहे. तर कसा वाटतोय परफॉर्मन्स तुम्हाला? चांगला आहे. एक नंबर. एक नंबर. कसं काय, आता तुम्ही अदर ब्रँड पण बघत असाल आजूबाजूच्या गावात किंवा तुमच्या गावात, वापरले पण असाल कदाचित. जॉन डियर आहे, महिंद्रा आहे, न्यू हॉलंड आहे, अदर पण ब्रँड आहेत. पण आपला ट्रॅक्टर इतर ब्रँडपेक्षा महाग असून सुद्धा तुम्ही हा घ्यायचा निर्णय का घेतला? जॉन डियर पण होता आमच्याकडे पहिला. बरं बरं फोर बरं. व्हीलच. ओके. त्याच्यापेक्षा ह्यो जोरात चालतो. होय ना. आणि त्याच्या अगोदर एक आपला तुम्ही वापरला आहे ना हा ड्यूस फारमधला? ड्यूस पर 55 वापरलाय. बरं बरं. मग त्याचा रिझल्ट बघून तुम्ही शिव घेतला. हे घेतलं. कसं आहे म्हणजे कामाची क्वालिटी म्हणा? कामाची क्वालिटी चांगली आहे. हं. कारण 3 पलट्या ओढायचे म्हणजे बरोबर. ट्रॅक्टर पण चांगला म्हणजे तसं हां हां हां. आता 3 फाईल लेमखन पलटी ओढत असताना तुम्हाला असं पॉवरची कमी जाणवले का कधी क्वालिटी काम करत नाही, असताना? किती डीप जरी सोडलं तुम्ही तर ट्रॅक्टर ओढतंय ना? ट्रॅक्टर कुचांबलाय वगैरे किंवा टायर स्लिपेज आहे असं काय? नाही. तुम्ही मागे सांगत होता पाईपलाईन फोडले तुम्ही बऱ्याच. हो. तर 77 फोडले. होय ना. हो. म्हणजे याचा अर्थ तुम्ही डीपमध्ये नांगर लावूनच काम करताय. हा, नांगर खोल लावूनच काम करतो. बरी. या ट्रॅक्टरमध्ये जे स्पीड रेशो दिलेला आहे, गिअरबॉक्स जो दिलेला आहे 15 फॉरवर्ड 15 रिव्हर्स, तर ह्या गिअरबॉक्सचा तुम्हाला बेनिफिट वाटतोय का? हो वाटते. कारण एकाच सेटल गेअरवर पुढं पाठीमाग एकच गेअर. हां, शटल गिअरवरती पुढं एकच गेअर हलवायचा. सगळे लिव्हर तुमच्या हातातच आहेत एकदम. सगळी. बरोबर ना. म्हणजे तुम्हाला जी स्पीड रेशो कंपनीने दिलेला आहे ह्याची तुम्हाला काम करताना ॲक्च्युअलमध्ये बेनिफिट होतोय. दुसऱ्या ट्रॅक्टर असं दोन्ही हात चालवायला लागत नाही. ती एकाच हातानं दोन बरं. एकाच ह्याच्यावर एकच गेअर पुढं हां. शटल गिअरचा. तरी तुम्ही अजून अदर इम्प्लिमेंटला याला जास्त चालवलेलं नाही. मला वाटतं तुम्ही पलटीलाच आतापर्यंत आणल्यापासून. बरं. पलटी आणल्यापासून पलटी सोडवायचंच तुम्हाला योग आला नाही. कंटिन्यू पलटीलाच तुम्हाला इतकी मागणी की अदर इम्प्लिमेंट तुम्ही अजून जोडले. आपण दुसरा पण आपला ट्रॅक्टर असल्यामुळे. हां, दुसरा ट्रॅक्टर असल्यामुळे तुम्ही सध्या तरी ह्याला काय दुसरा अवजार जोडलेलं नाही. ठीक आहे. अदर जे कस्टमर असतील, जे विचार करत असतील भविष्यात ट्रॅक्टर घेण्याबद्दल, तर त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल की इतका महाग ट्रॅक्टर त्यांनी घ्यायला पाहिजे का नाही घ्यायला पाहिजे? घ्यायला पाहिजे. कारण डिझेल 1-1.5 लिटर जरी वाचलं तरी पण अजून तुमची एकच ऑइल बदली झालेली आहे. ज्यावेळी टोटल 3 ऑइल बदल्या होतील त्यावेळी तुमचं प्रॉपर ॲव्हरेज तुम्हाला भेटेल, जे की 1.5 लिटरचा फरक नाही पडणार. त्या ठिकाणी 3 ते 4 लिटरचा तुम्हाला एकरी फरक पडणार आहे. तर त्याच्यामुळं ॲव्हरेजचा एक विषय झाला. बाकी रिलायबिलिटी आणि गरम वगैरे होतोय का, असं काय तक्रार आहे का तुम्हाला? गरम नाही. बिलकुल नाही ना. आता सध्या तर दररोज उन्हातच चालू आहे. 11 वाजल्यापासून पुढे 5-6 वाजेपर्यंत उन्हातच चालू आहे. होय ना. हां. म्हणजे मित्रांनो लक्षात घ्या, भर उन्हाळ्याचा आज मार्च महिन्यातली 30 तारीख आहे 2026. तर फुल उन्हाळ्यात काम चालू असून सुद्धा ट्रॅक्टर कधीही रेडमध्ये गेलेला नाही त्यांचा आणि कधी जाणार पण नाही आहे. अतिशय मजबूत जबरदस्त आहे. जर कोणाला यांचा फीडबॅक घ्यायचा असेल तर तुमचा नंबर सांगाल का? तर सांग. 9881 हां, 9881 36 36 78 36. 78 36.
ज्या कोणी शेतकरी बांधवांना 75 HP किंवा 80 HP 70 HP 65 55 50 कोणत्याही कॅटेगरीमध्ये जरी ट्रॅक्टर घ्यायचा असेल तरी यांचा तुम्ही सल्ला घेऊ शकताय. एक वेळ येऊन इथं त्यांच्या ट्रॅक्टरवरती बसूनसुद्धा तुम्ही ट्रायल घेऊ शकताय. धन्यवाद.